रायगड जिल्ह्यात लोकसेवक लाचखोरीच्या विळख्यात अडकत असल्याची चिंताजनक बाब वारंवार समोर येते। असंच एक प्रकरण रोहा तालुक्यातून समोर आलंय। या प्रकरणातील आरोपी लोकसेवक हा तलाठी असून तो रोहा तालुक्यातील भालगाव येथे नोकरीस होता। फिरोज इलाही मुजावर वय 30 वर्ष असं या लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे। दिनांक 23 एप्रिल रोजी या तलाठी विरुद्ध लाचलुचपत नवी मुंबई विभागाकडे तक्रार दाखल झाली होती। दाखल तक्रारीनुसार अनिल कुमार फुलचंद गर्ग यांनी सन 2012-13 मध्ये मौजे कांडणे तालुका रोहा येथे शेतजमीन खरेदी केली होती। अनिल गर्ग यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर वारस नोंदीचं काम करण्याकरता तलाठी सजा भालगाव येथे अर्ज देण्यात आला होता। मात्र हे काम करण्यासाठी लोकसेवक फिरोज इलाही मुजावर याने तक्रारदार यांच्याकडे ₹15,000 लाचेची मागणी करून त्यापैकी ₹5,000 यापूर्वीच तक्रारदार यांचे परिचित नजीर यांच्याकडून गुगल पेद्वारे स्वीकारली। त्यानंतर सातबारा नोंदीच्या केलेल्या कामाच्या बदल्यात ₹10,000 लाचेची मागणी केल्याचं तक्रारीत म्हटलंय। त्यानुसार दिनांक 6 मे 2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान तलाठी फिरोज इलाही मुजावर याला भालगाव तालुका रोहा येथील कार्यालयात तक्रारदार यांच्याकडे मागणी केलेली लाचेची रक्कम ₹10,000 साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आलं। यानंतर लोकसेवक फिरोज इलाही विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।